रखरखत्या उन्हात घामाच्या धारांनी आदी मायेच्या भक्तीत चिंब होत आई भगवतीच्या भेटीसाठी माहेरहून आलेले पदयात्रेकरूसह सुमारे 2 लाखांवर भक्त वणीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या तेजोमय प्रफुल्लित आश्वासक आनंदी मूर्तीचे दर्शन घेत भक्तिसागरात दग्ग झाले. दरम्यान आज दुपारी आदिमायेच्या कीर्तिध्वजाची ट्रस्टच्या कार्यालयात विधिवत पूजन होऊन डफढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. रात्री 12 वाजता मध्यरात्री गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकल्यावर खानदेशवासियांनी ध्वजाचे दर्शन घेत गड सोडला. आजची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे, महिला विश्वसा मनोजोत पाटील यांच्या हस्ते झाली. कीर्तिध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी.व्ही. वाघ, उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ॲडव्होकेट ललित निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, मनोजोत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींसह विश्वस्त संस्थेचे अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, ग्रामस्थ, भाविक भक्त आणि शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थेतील सेवक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान रात्री उशिरा पहिल्या पायरीपर्यंत दर्शनासाठी बाऱ्या कायम होत्या. आजही पौर्णिमा असल्यानं गडावर भाविकांची गर्दी कायम राहणार असून रात्री उशिरापर्यंत पदयात्रेनं हजारो भाविक गड चढत होते, तर काही गडाकडे येणाऱ्या रस्त्यावरून गडाकडे मार्गक्रमण करत होते. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक.